मेघना, बाबा काही बोलले का? नाही, तू एकदम उरणची नोकरी नाही असं का ठरवलंस? आता प्रत्येक गोष्टीचा केस कशाला पाडायला हवाय आदित्य? हा, आहेत काही कारण, नाही सांगता येतात मला. अरे, मला सुद्धा. खरंच नाही सांगू शकत रे आदित्य. तुझ्यासाठी एवढं पुरेसं नाहीये का की मी म्हणतेय म्हणून आपण नको पाठवूया तिला तिकडे? अगं पण लपवावं लागतंय असं असं काय? अरे लपवत नाहीये मी आदित्य, अजिबात लपवत नाहीये. पण कधी कधी एकाच गोष्टीकडे बघण्याचा, अगदी जवळच्या माणसांचा सुद्धा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. मग त्यावर वादावादी करण्यापेक्षा ती गोष्ट न सांगण्यातच सगळ्यांचं भलं असतं. सो प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. माझा निर्णय चित्राच्या हितासाठीच आहे. मेघना, मेघना तू का नाही? चित्रा, तू उरणची नोकरी नाही घेतेस. मेघनाने सांगितलं ना, मग ते फायनल. आणि प्लीज त्याच्या कारणात पडू नकोस. तू सरळ अप्लाय कर बघू माझ्या ऑफिसमध्ये. हे, आणि मी वशीला बिशीला लावणार नाही हं. तुझ्या मेरिटवर काय ते सगळं. मी सांगणारही नाही तुला वशीला लावायला. गुड. पण इंटरव्ह्यू असेल ना तिथे? चित्रा, तुला ना फोबिया झाला इंटरव्ह्यूचा. फॉरगेट. यावेळेस मस्तपैकी तयारी कर, नाहीतर मी पर्सनली तुझी तयारी करून घेतो. ओके? आणि हा, आदित्यने तुझ्या इंटरव्ह्यू साठी काही पुस्तकं काढून ठेवली. तुझी भीती कमी होईल. खास इंटरव्ह्यू प्रिपरेशनची पुस्तक आहेत, मदत होईल तुला. थँक्यू. मी मनोजला फोन केला होता उरणच्या नोकरीबद्दल सांगायला. खूप खुश होता तो. मला म्हणत होता की त्याला मिळेल का ती नोकरी. अगं, त्याला आधी माझ्याशी तर बोलायला सांग, मग बघूया, बघता येईल त्याच्याही नोकरीचं. तो सध्या बेकार आहे आणि तरीही लग्नाच्या गोष्टी करतोय, म्हणून तो तुला भेटत नाहीये आदित्य. खूप स्वाभिमानी आहे तो आणि म्हणूनच मला जास्त आवडतो. मी वाचेन ही पुस्तक. आता काहीही झालं तरी मला ही नोकरी मिळायलाच हवी. माझ्यापेक्षा जास्त मनोज आहे. अहो, नसेल सांगायचं तिला आत्ता काही. तसंच काहीतरी असेल ना. मला तर वाटतं सुरेश रावांबरोबरच काहीतरी वाजलेलं असणार हिचं. कशावरून म्हणतेस तू? अहो, आता तिथंच तर गेली होती ना ती. इथून जाताना की आपल्याला सांगून गेली नव्हती तसं की चित्राने ही नोकरी करू नये म्हणून. ज्या अर्थी तिथून आल्यावर तिने हे सांगितलंय त्या अर्थी त्यांच्याकडेच काहीतरी झालेलं असणार, हो की नाही? नाही, तर्क बरोबर आहे तुझा. मग काय कारण काय असेल? आता हे तिनं आपल्याला सांगेपर्यंत कळणार नाही. पण ना, सुरेश रावानेच काहीतरी घोळ घातलेला असणार. आणि आता हिला कमीपणा वाटत असेल ना आपल्याला सांगायला. नाहीतरी सुरेश रावांचं सगळं पितळ आधीच आपल्या पुढे उघडं पडलंय. त्याची खंत आहेच त्या बिचारीला. त्यात आताही असंच काहीतरी बोललेले असणार ते, की ज्यातून आपला काहीतरी गैरसमज होईल. म्हणूनच हिने गाडी पुढे जायच्या आधीच ब्रेक लावलेला दिसतोय. त्यातून हिला बिचारायला सासर आणि माहेर दोन्ही जपायचंय ना. मग काय. त्यामुळे कित्येक गोष्टी आपल्यापासून तिला अगदी रीतसर लपवाव्या लागतात.
हा बोल आदित्य. अगं काही नाही, ऍप्लिकेशन दिलं मी चित्राचं. 1-2 दिवसात बोलवतील तिला इंटरव्ह्यूला. झालं. इंटरव्ह्यू म्हंटल की हिचे हातपाय गळणार आहेत. हो, जोरदार तयारी करून घ्यावी लागणार आहे तिची, हम्म. नाहीतर पुन्हा तिची रडारड. ए बरं ऐक ना आदित्य, हम्म? आज तुला डब्यात मी शिराळ्याची चटणी दिली आहे, खाल्ली का तू? अरे हो हो हो, मस्त झाली यार. बघ तुला सांगायलाच विसरलो मी, एकदम सही झाली आहे. ए, मला ठेवली ना संध्याकाळसाठी? होय. हा. आम्हा सगळ्यांना माहितीये की तुला ती चटणी खूप आवडते. आणि बरं का सर, केवळ तुमच्यासाठी आम्ही सगळ्यांनी ती चटणी कमी खाल्ली बरं का. ए बरं ऐक ना, संध्याकाळी लवकर येशील ना? एनिथिंग स्पेशल? अरे स्पेशल म्हणजे ते वृंदावन सोसायटी मधले भोसले माहितीयेत ना, त्यांच्या घरी आज पूजा आहे. तर माई म्हणाल्या की जोडीनं जाऊन या म्हणून. येशील ना लवकर? अगं ऍज इट इज मला यावंच लागणार आहे. चित्राची तयारी करून घ्यायची आहे ना. स्वतःच्या इंटरव्ह्यूचं कधी घेतलं नव्हतं ना, एवढं टेन्शन आलंय मला या चित्राच्या इंटरव्ह्यूचं. चल ठेवतो, बाय. बाय, लवकर ये. मेघना, हा मला खूप भीती वाटते ग. चित्रा, आणि माझं एक ठीक आहे, पण यावेळी जर मी इंटरव्ह्यू नीट नाही ना दिला तर आदित्यचं नाव खराब होईल ग. अगं तसं काहीही नाही होणार आहे चित्रा. आणि हे बघ, त्याचं रेप्युटेशन हे त्याच्या कामावर अवलंबून आहे. तू त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू तुझी तयारी व्यवस्थित कर, ओके? ओके. हा बोला बाबा. मेघना कशात तुम्ही? बरं आहे ना सगळं तिकडे? मी बरी आहे. नाही हो, म्हणजे तुम्ही इकडनं गेलात आणि तुमचा फोन नाही आला हो. मला वाटलं तुम्ही फारच जास्तीच रागावलात की काय हो? हो, रागावलेच होते ना मी, पण आता ठीक आहे बाबा. उगाच तुमच्यावर कशाला रागवून बसू मी. मेघना, तुम्ही का हट्ट करताय हो? का माझं ऐकत नाही आहात हो? करू दे ना त्या मुलीला ती ओरंडची नोकरी करू द्या ना. अहो तुमचा बाप आहे हो मी. तुमच्या भल्यासाठी करतोय मी हे सगळं. अहो तुम्हाला कळत कसं नाहीये? जाऊ दे ना तिला तिकडे. अहो ती तिकडे सुरक्षित, तुम्ही इकडे सुरक्षित, कल्याण होईल हो दोघांचंही. शिवाय तुमच्या घरच्यांनाही सगळ्यांना कोणालाही ऑब्जेक्शन नव्हतं हो. ती चित्रा पण किती खुश होती हे नोकरीचं कळल्यावर. बाबा मी सांगितलंय घरी की चित्रा ह्या घरात राहूनच नोकरी करेल. तिला कुठेही बाहेर जायची काही एक गरज नाही. अहो तुमच्या लक्षात कसं येत नाही हो मेघना? आणि हो बाबा, आदित्यच्या ऑफिस मध्ये एक वेकन्सी आहे, तिथे ती अप्लाय करणार आहे. काय? हो, अहो तुमचं काय डोकं बिकं फिरलंय का हो? अहो जावई बापूंच्याच ऑफिस मध्ये नोकरी म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ ते एकत्र असणार हो. अहो नका असं करू. अहो मेघना, का तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर झोंडा मारून घेताय? का स्वतःच्या संसाराला आग लावायला निघालाय तुम्ही? बाबा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. अहो सगळं खूप नॉर्मल आणि खूप छान आहे हो. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अहो विश्वास ठेव आणि मग संसार उद्ध्वस्त झाला तुमचा की मग तुमचे डोळे पुसायला येऊ का? बाबा काय बोलताय तुम्ही? मी ना माझ्यावर कितीही रागवा, पण मी तुम्हाला बजावून सांगतो, ही मुलगी तुमच्या संसाराला धोका आहे. ही मुलगी तुमचा संसार उद्ध्वस्त करणार. लक्षात ठेवा तुम्ही माझे शब्द. नाही बाबा, प्लीज यात पडू नका. बाय. बाबाजी, अहो या मेघनाच्या डोक्यात प्रकाश का पडत नाही हे बाबाजी? बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. त्याच्या डोक्यात प्रकाश पडू द्या हो. जय हो, जय हो. चित्रा, चित्रा, काय रे? लवकर खाली ये, मला काहीतरी दाखवायचंय तुला. काय? लवकर ये तर तू खाली. बरं थांब, 5 मिनिटात आले. ये. हॅलो, हा बोल मेघना. तू अजून ऑफिस मध्येच आहेस का? अरे यार मेघना, खूप काम आहे यार ऑफिस मध्ये. काय रे आदित्य,
हा मी येतोय पण म्हणजे काम संपून तू मला म्हणाला होतास की तू लवकर निघशील म्हणून. मी निघालोच होतो. अगं पण निघता निघता महत्वाचं काम आलं, मी काय करणार. कामं काय रे, कामं रोजचीच असतात तुझी. एक दिवस बायकोसाठी लवकर नाही का निघू शकत तू? अरे मी वाट बघते केव्हाची तुझी. येस मॅडम, लगेच येऊ शकतो मी. तू असं कर, तू चहा कर, तुझा चहा तयार होईपर्यंत मी आलोच. गप्प बैस, उगाच माझी समजूत घालू नकोस. पुढचे 2 तास तरी तू काही येत नाही, माहितीये मला. चॅलेंज? चॅलेंज. मला चॅलेंज? आता तर बघ, तू आलोच मी. नाही ठेव ठेव फोन ठेव. तू फोन ठेवला तर निघेन ना मी इथून. लवकर ये. बाय. चल बाय. आदित्य पण ना, आदित्य हाय. बघ आलो की नाही खास बायकोसाठी लवकर, ती चहा करायच्या आधी. बरं चल पटकन फ्रेश हो, चहा आणते. ओके. काय रे आदित्य, का बोलवलंस? अरे इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे ना तुझ्या. हो. मटेरियल आणलंय मी जरा. हे तुला बेसिक येते ना कॉम्प्युटर मधलं? हो. हे बघ, या फोल्डर मध्ये सगळं डाउनलोड केलेलं आहे मी. ओके, या सगळ्या फाईल्स आहेत. नंतर एकदा नजर टाक या सगळ्या फाईल्सवर. ओके, आता तुला वर्ड आणि एक्सेल शीट मधलं दाखवतो. हे बघ, हे काही सॅम्पल्स आहेत. ओके, हे बघ, याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत की नवीन चार्ट कसा तयार करायचा, कॉलम कसे करायचे. ओके, बर. तू एकदा नजरेखालून घाल आणि तू एकदा ऑपरेट केलं ना की तुलाही जमेल. अवघड नाही ते फार, दिसतं अवघड पण नसतं ते. आदित्य चहा. अरे हा, 5 मिनिटं वेग ना, हे झालं की आपण जाऊया, म्हणजे संपलंच आहे. अरे आदित्य, पण हे काय? हे बघ, हे अवघड वाटतं रे. नाही. अरे यार, हे बघ, हे मगाशी सांगितलं ना मी तुला. मी काय म्हणते आदित्य, मी एकटी जाऊन येते पूजेला, नाही तर पूजेची वेळ निघून जाईल. सॉरी. इट्स ओके. हा. सिलेक्ट केलंय तर हे सिलेक्ट, पण ते सिलेक्ट होते. कॉपी करायचं फक्त. माई, मी भोसले काकांकडे जाऊन येते पूजेला. हो, पण हे काय, तू एकटी चाललीस? आदित्य आलाय ना, तो कुठे आहे? हो, तो आला आहे. मग तो चित्राला शिकवतोय, त्यामुळे. हो का, तू मुलांना घेऊन जातेस का बरोबर? एकटीला अवघडल्यासारखं होईल ग तुला. अहो नाही माई, ठीक आहे. काही इलाज आहे का आता? जाते मी एकटी. बर, नमस्कार सांग त्यांना माझा. हं? हो, आले. तो करंट टॉपिक साठी तुला न्यूजच्या बाबतीत अपडेट राहावं लागेल, कारण जनरल नॉलेज मधले काही प्रश्न असतात. म्हणजे ओव्हरऑल आपल्या भोवताली काय चाललंय, जगात कोणत्या ठळक घडामोडी घडतायत याचं भान तुम्हाला आहे की नाही, तुम्हाला कॉमन सेन्स आहे की नाही, तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे की नाही, हे पाहणारे प्रश्न असतात. तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तुम्ही चतुराईने तुमचं अज्ञान झाकता, की थातूर मातूर बोलून वेळ मारून नेता, की प्रामाणिकपणे सांगता की मला याचं उत्तर येत नाही. हे सगळ्यावरून ते उमेदवाराला जोखत असतात. मेघना, बस ना आमच्या बरोबर. नाही, थोडी घाई होती मला, रात्रीचा स्वयंपाक व्हायचा आहे ना. पॅनलवरचे काही काही लोक फार खोचक प्रश्न पण विचारतात कधी कधी. हो, माझ्या एका मैत्रिणीने इंटरव्ह्यूत सॉलिड उत्तर दिलं होतं अशाच एका खोचक प्रश्नाचं. ती पण तुझ्यासारखी, मेघनासारखी जरा हाईटला शॉर्ट आहे, पण ती हुशार आहे. आदित्य, तर तिला इंटरव्ह्यूत विचारलं की व्हॉट इज युअर हाईट. बाप रे, हे असले पण प्रश्न विचारतात? हो, काही लोक असतात आगाऊ. मग काय म्हणाली ती? काय नाही, तिनेच उलट प्रश्न विचारला त्यांना, विथ और विदाउट हिल्स. हुशार आहे, हुशार आहे. मग, आणि तिच्या हाय हिल्स टॉक टॉक वाजवत निघून गेली ती. बरं ऐक ना, तू जरा ते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचं बघ.
मी आलोच. चालेल. काही हवंय का? चहा. चहा हवाय मला. चहा? हं. जा हॉलमध्ये बस, आणून देते. नाही नको, हॉलमध्ये नको, आपल्या रूम मध्ये दे ना. अच्छा, आपल्या रूम मध्ये? मुळात आत्ता चहा हवाच आहे कशाला? ही काय वेळ आहे चहा पिण्याची? काय मिळणार नाही चहा वगैरे. अरे मला बोलायचंय तुझ्याशी. ओ अच्छा, तुम्हाला वेळ आहे का माझ्याशी बोलायला? प्लीज. इतकं काय महत्वाचं बोलायचंय? हे मला अजिबात वेळ नाही आदित्य, खूप घाईत आहे मी. अरे फायर. बोल बोल ना. काय बोल नकोस माझ्याशी. अरे पण तुला माहिती आहे ना. हो, सगळं माहिती आहे मला. चित्राला शिकवत होतास कारण तिचा इंटरव्ह्यू चांगला व्हावा असं वाटतंय तुला. का? तुला नाही वाटत आहे? ऑब्विस वाटतंय, म्हणूनच एवढी मदत करते ना. मग प्रॉब्लेम कुठे आहे? खाली बस, खाली बस. आ. प्रॉब्लेम हा आहे ना की माझ्यासाठीचा सगळा वेळ शिकवणीत जातोय आणि त्याचा राग येतोय मला. मला सारखं तुझ्या बरोबर राहायचं असतं ना रे. सो स्वीट. काही स्वीट बीट म्हणू नकोस. ते काय नाही. उठाबशा काढ तू. मी? हो तू. 5 उठाबशा काढायच्या. सुरू. एक. झाल्या 5. काही केविलवाण्या नजरेने बघू नकोस माझ्याकडे. काही पाजर फुटणार नाहीये माझ्या मनाला. माझ्यासाठी जो वेळ आहे तो फक्त 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 माझ्यासाठी. हम्म.
अच्छा तर तू इथंच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय जमतंय का? प्रयत्न करतेय. मेघना चहा देशील प्लीज. हो देते, पण पटकन फ्रेश होते आधी. हा तू घेणार आहेस चित्रा? नाही नको, मी घेऊन आले मगाशी. कर कर, तू अभ्यास कर. चित्रा, हे बघ जेवढे टॉपिक्स मी मार्क करून ठेवलेत ना तेवढे दिवसभरातून वाचून ठेव. ओके चला येतो मी. सांभाळून जा. हे काय अजून घरीच? ऑफिस नाही आज? अरे डायरेक्ट संध्याकाळी मीटिंग आहे मला आज. मला जाम हेवा वाटतो तुझा. हो, आणि रात्री 2-2 वाजता आम्ही उशिरा घरी येतो तेव्हा नाही का वाटत तुला हे बा? अरे बरं, झाली का चित्राबाईंची तयारी? हे बघ मला शक्य होतं तेवढी करून घेतलेली आहे मी. आता कुठे जरा जरा भीती कमी झाली आहे तिची. हे बरं झालं दादा आज घरीच आहेस ना, प्लीज एक काम करशील? बोल ना. तिच्याकडून ना प्लीज ते ग्रुप डिस्कशनची तयारी करून घे. कारण आमच्याकडे कसं ना इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन दोन्ही आहे. ठीक आहे, हरकत नाही, मी घेईन करून. खरं तर ना हल्ली प्रत्येक कॉलेजेसमध्ये असे जनरल टॉपिक्स असतात. बर, हे तिला माहित नसेल कदाचित, पण हरकत नाही, मी करून घेईन. डोंट वरी. आणि शेवटी तुझ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू म्हणल्यानंतर तुझ्याही प्रेस्टिजचा इश्यू आहे नाही का? काय माही? हो ना, अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं. सगळ्यांनी मिळून तयारी करून घ्या बाई तिच्याकडनं. थँक्यू. डबा ठेवलाय ओट्यावर. अच्छा. आणि दादाचा? अरे त्यांना संध्याकाळी जायचंय ना. मला घरात सगळ्यांना माहितीये, मलाच माहित नाहीये. तुला वेळ कुठे असतो? अच्छा. आदित्य बाय 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 बाय. आलेच.